नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मंगलमूर्ती मोरया या गजरात गुरुवारी कोकणसह ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि इतरत्र गणपती बाप्पा व गौराईला भावपूर्ण वातावरण निरोप देण्यात आला. ढोल ताशा तसेच पारंपरिक वाद्यांसह भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आणि माहेरवाशीण गौराईला निरोप दिला. यावेळी प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. माणगाव तालुक्यात 5 दिवसांच्या बाप्पाला भक्तिमय वातावरण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मंगलमूर्ती मोरया या गजरात माणगाव शहरासह तालुक्यातील दुर्गम भागात घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींचे तसेच गौरींचे काळ व गोद नदीच्या पात्रातून तसेच तलावातून उत्साहात विसर्जन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात बाप्पाला गणेश भक्तांकडून निरोप देण्यात आला. यावेळी माणगाव पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माणगाव येथील काळ नदी, कळमजे येथील गोद नदी ठिकाणच्या गणपती विसर्जन घाटाजवळ विसर्जन करण्यात आले. रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात भावपूर्ण वातावरणात व पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात गणपती बाप्पा व गौराई मातेला निरोप देण्यात आला. कुठे ढोल ताशांचा गजर, कुठे गुलाल फुलांची उधळण तर कुठे भजनांच्या तालावर वाजत गाजत आनंदी वातावरणात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. मंगलमूर्ती मोरया, पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला, अशी साथ घालीत नदी, तलाव, खाडी व समुद्रकिनारी गणपती बाप्पा व गौराई मातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. खोपोली येथेही मूळगाव घाट येथे गणेश विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. सागर डिजिटल, वस्तुनिष्ठ बातमी, घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.